ही आहे कियाची स्पोर्टी इलेक्ट्रिक कार जी 650 किलोमीटरची रेंज देते। ही कार अवघ्या 18 मिनिटात चार्ज होते आणि फक्त 5.3 सेकंदात 100 किलोमीटरचे टॉप स्पीड टच करते। तुम्ही इतर कार्स मध्ये जास्तीत जास्त 8 वे इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल सीट्स पाहिले असतील, पण याच्यामध्ये तुम्हाला 10 वे इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल सीट्स मिळतात। पुढे पाठीमागे तर तुम्ही करू शकता, प्लस लंबर सपोर्ट देखील दिलेला आहे। ड्रायव्हर आणि फ्रंट पॅसेंजर साठी रिलॅक्सेशन सीट्स दिलेले आहेत। नुकतेच या ईव्ही ला फेसलिफ्ट मिळालेले आहे आणि तरी देखील किंमत वाढलेली नाही। ही आहे कियाची मोस्ट पॉवरफुल इलेक्ट्रिक कार EV6। मंडळी, ही गाडी चालवण्याचा रिव्ह्यू करण्याचा योग आलेला आहे तो ढोणे किया पुणे यांच्यामुळे। हडपसरचं शोरूम आहे। जर तुम्हाला कियाची कुठली गाडी घ्यायची असेल आणि चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे असेल तर एकदा नक्की भेट द्या। आता आपल्याकडे या गाडीचे ऑन रोड प्राइसेस आहेत ते मी तुम्हाला सांगतो। ऑल व्हील ड्राईव्ह जे व्हेरियंट आहे त्याची किंमत आहे 65,96,000 रुपये एक शोरूम आणि ऑन रोड आहे 79,69,000 रुपये। या कारवर ढोणे किया पुणे येथे 15 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट आहे। गाडीची फ्रंट डिझाईन बघा, जबरदस्त अपेलिंग आणि स्पोर्टी वाटते। आता इथे तुम्हाला सगळ्यात प्रथम तुम्ही पहा, ही कनेक्टेड DRLs दिलेली आहे। तुम्हाला इथे LED मध्ये हेडलॅम्प्स दिलेले आहेत जे की अडॅप्टिव्ह बीम सपोर्ट करतात। 6 पार्किंग सेन्सर्स या गाडीमध्ये तुम्हाला मिळतात। इथे तुम्हाला ADAS रडार जे आहे ते दिलेलं आहे। फ्रंट पार्किंग कॅमेरा इथे देण्यात आलेला आहे जो की 360 डिग्रीचं देखील काम करतो। ओव्हरऑल काय तर फ्रंट डिझाईन गाडीची स्पोर्टी तुम्हाला बघायला मिळते। गाडी बघता क्षणी तुम्हाला अट्रॅक्ट करते। या गाडीचे डायमेन्शन्स बघायला गेले तर 4.7 मीटरची ही गाडी आहे। 2900 mm चा व्हील बेस तुम्हाला याच्यामध्ये मिळतो जो की मोठा व्हील बेस आहे, त्यामुळे आतमधला जो शेल आहे त्यामध्ये तुम्हाला सफिशियंट स्पेस मिळते। गाडीमध्ये सगळ्यात अट्रॅक्टिव्ह तुम्हाला इथे डिझाईन बघायला मिळते। हे पहा, फ्लश डोर हँडल्स याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत जे की स्मार्ट आहेत। त्यानंतर इथे तुम्हाला ORVM जो आहे तो दिलेला आहे ब्लॅक कलर मध्ये। इथे 360 डिग्री कॅमेरा आणि याच्यावरती टर्न इंडिकेटर जो आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे। ABC पिलर तुम्हाला ब्लॅक मध्ये मिळतो। गाडीचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो ऍक्च्युअली मला माहित नाहीये कारण मला कुठेच नाही मिळाला, कंपनीने देखील रिव्हील नाही केलेला, पण मी सर्च करून जर मिळाला तर स्क्रीनवरती टाकून देईल। ऍक्च्युअली BNCAP मध्ये ही गाडी टेस्ट झालेली नाही, पण तुम्हाला याच्यामध्ये 8 एअरबॅग स्टँडर्ड मिळतात। त्याचबरोबर तुम्हाला बाकीचे जे ब्रेकिंग रिलेटेड फीचर्स आहेत किंवा जे स्टँडर्ड फीचर्स आहेत ते याच्यामध्ये सगळे मिळतात। कुठले कुठले ते स्क्रीनवरती आता तुम्ही वाचू शकता। गाडीमध्ये जो व्हील आहे तो 19 इंचाचा दिलेला आहे। याची जर साईज पाहिली तर ती आहे 235/55 R19। ऑल व्हील डिस्क ब्रेक याच्यामध्ये देण्यात आले आहेत ज्यामुळे ब्रेकिंग सिस्टीम जी आहे ती या गाडीमध्ये उत्तम होते। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सनरूफ ऑफर करण्यात आलेला आहे। हा आता पॅनोरामिक सनरूफ नाहीये, पण मोठं पॅन सनरूफ तुम्हाला याच्यामध्ये मिळतं। शार्कफिन अँटेना याच्यामध्ये देण्यात आलेला आहे जो की GPS देखील काम करतो। मित्रांनो, याच्यामध्ये सोलर ग्लासेस देण्यात आलेले आहेत। सूर्याची किरण जी आहेत त्यामध्ये UV रेज असतात, तर ते कट करण्याचं काम हे ग्लासेस करतात, ज्यामुळे कॅन्सरचा जो धोका असतो, स्किनला कॅन्सर होतो सनरेजमुळे, तो होत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाडीतलं तापमान देखील याच्यामुळे संतुलित राहतं, त्यामुळे AC देखील पॉवरफुल आहे। भर उन्हात जर तुम्ही या गाडीचा AC चालू केलात आणि फुलवर ठेवला आणि 15 मिनिटं बसलात तर तुम्हाला थंडी वाजायला लागते, इतका पॉवरफुल AC याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। ही आहे EV6 ची बॅक डिझाईन। हे पहा, कियाचा लोगो तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे जो की मॅट मध्ये EV6चं बॅजिंग इथे तुम्हाला मिळतं जे की मॅट मध्ये आहे। आणि हे जे एम्ब्लॅम्स आहेत ते हाय क्वालिटी वाटतायत, प्रीमियम वाटतायत। त्यानंतर इथे तुम्हाला स्पॉइलर जो आहे तो देण्यात आलेला आहे। डिफॉगर जो आहे तो देण्यात आलेला आहे। स्पॉइलर आहे। आता स्पॉइलर गंमत बघा कंपनीने कशा पद्धतीने इंजिनिअरिंग केलेली आहे। हे पहा, हे स्पॉइलरचं देखील काम करतो आणि कनेक्टेड टेल लॅम्प देखील हीच आहे, म्हणजे हवा छाटण्याचं काम हाच करणार आणि टेल लाईटचं काम देखील हाच करणार। स्लिक मध्ये तुम्हाला इथे टेल लॅम्प्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत। GT लाईनचं बॅजिंग। रिअर पार्किंग सेन्सर्स पहा, इथे देखील तुम्हाला 6 रिअर पार्किंग सेन्सर्स देण्यात आलेले आहेत। इथे तुम्हाला रिव्हर्स पार्किंग कॅमेरा जो की 360 डिग्री कॅमेरासाठी देखील यूज होतो तो देण्यात आलेला आहे। ब्लॅक कलर मध्ये तुम्हाला इथे स्किड प्लेट जी आहे ती देण्यात आलेली आहे। फक्त फ्रंटलाच सिक्युरिटी किंवा LED लॅम्प्स, फॉग लॅम्प्स देऊन उपयोग नसतो, रिअरला देखील पाहिजे, हे किया कंपनीला चांगलं माहिती आहे। त्यामुळे इथे तुम्हाला रिअर डिफॉगर जो आहे तो प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे। आता डिझाईन बद्दल मी तुम्हाला सगळी माहिती सांगितली, पण तुमच्या लक्षात आलं असेल की चार्जिंगची सुविधा कुठे आहे बाबा, कारण बाहेरच असते ना, तर त्यासाठी इथे प्रोव्हिजन देण्यात आलेलं आहे। तुम्ही इथून देखील चार्जिंगची फ्लॅप ओपन करू शकता, आतून देखील करू शकता। इथे फक्त प्रेस करायचं, हे पहा इलेक्ट्रिकली हे ओपन होतं। यानंतर इथे पहा AC आणि DC दोन्ही चार्जिंग सॉकेट जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे। कंपनीने या गाडीमध्ये चार्जिंगची जी सुविधा आहे ती 350 वॉट पर्यंत दिलेली आहे। 350 वॉटचा चार्जर जर तुम्ही वापरला तर फक्त 18 मिनिटांमध्ये गाडी 80% चार्ज होते।
आणि जर तुम्ही 50 वॉटचा चार्जर वापरला तर 73 मिनिटांमध्ये गाडी 80% चार्ज होते. म्हणजे फास्ट चार्जिंगची सुविधा गाडीमध्ये बेस्ट देण्यात आलेली आहे. आता इथे बघा तुम्हाला इंडिकेटर्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत, ज्यामुळे कळतं की गाडी चार्ज किती आहे. फ्लॅप क्लोज करण्यासाठी इथे तुम्हाला बटन दिलेलं आहे, जे प्रेस केलं की फ्लॅप बंद होते. आता गाडीच्या आतमध्ये जाऊन बघूयात की कशा प्रकारे आपल्याला डॅशबोर्ड आणि कॉकपिट देण्यात आलेला आहे. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडीमध्ये जाण्यासाठी लागणारा कळ, चावी, ती म्हणजे तुम्हाला एकदम प्रीमियम मध्ये दिलेली आहे. ही पहा, ही अशा प्रकारची चावी तुम्हाला दिली जाते, ज्यामध्ये होल्ड म्हणजे बूट ओपन होतं, त्यानंतर गाडी अनलॉक होते, लॉक होते आणि ते होल्डचं बटन दिलेलं आहे, गाडी स्टार्ट होते. या सगळ्या गोष्टी या रिमोटमध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि प्रीमियम 2 रिमोट तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केले जातात. आणि रिमोटवरनं ह्या बूट ओपन वरनं आठवलं की तुम्हाला बूट बद्दल मी काही माहिती सांगितली नाही. बूट आपण आता ओपन करूयात. इलेक्ट्रिक टेलगेट तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. मंडळी 520 लिटरचा बूट स्पेस तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे, जो की सफिशियंट आहे. यामध्ये भरपूर तुम्ही सामान ठेवू शकता आणि हा स्मार्ट बूट स्पेस आहे. म्हणजे याच्यामध्ये पार्सल ट्रे जो आहे तो एकदम असा कर्टन टाईप दिलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही तो लावू शकता. ह्याचा आपण बंद करूया. गाडीमध्ये तुम्हाला जर स्पेसची अजून कमतरता वाटत असेल, तुमच्याकडे भरपूर सामान असेल आणि ते ठेवायचं असेल, तर लेफ्टला आणि राईटला नॉब दिलेला आहे, तो ओढला की ते पहा सीट्स पडलेत आणि 60-40 स्प्लिट सीट्स दिलेले आहेत, त्यामुळे स्पेस अजून वाढते. अजून एक गोष्ट म्हणजे गाडीमध्ये तुम्हाला पंक्चर किट जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे, जे की याच्या खाली तुम्ही पहा AC चार्जर देखील प्रोव्हाइड केलेला आहे. अजून एक गोष्ट म्हणजे मंडळी, कंपनीने खूप स्मार्टली इथे एक नॉब दिलेला आहे, जो ओपन करायचा, ही दोरी ओपन करायची. त्यानंतर इथे पहा चार्जिंग सॉकेट जे आहे ते मॅन्युअली तुम्ही ओपन करू शकता. बॅटरी संपली किंवा काही इश्यू झाला मोटरला तर अशा प्रकारे गाडी चार्ज करू शकता. चार्जिंग गाडीचं थांबणार नाही. टेलगेट बंद करण्यासाठी इथे बटन आहे, ते प्रेस केलं की टेलगेट बंद होतं. आता चला आतमध्ये जाऊया. हे आहे EV6चं डॅशबोर्ड आणि कॉकपिट. सॉफ्ट टच मटेरियल सगळीकडे यूज करण्यात आलेलं आहे. एकदम प्रीमियम बनवण्यासाठी त्याचा उपयोग केलेला आहे. ब्लॅक आणि ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला ही ट्रिम मिळते. हे ब्ल्यू आहे सॉफ्ट टच. त्यानंतर ओपनर पहा एकदम प्रीमियम क्रोम मध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर इथे तुम्हाला ग्लॉसी नाही पण मॅट मटेरियल जे आहे ते हार्ड प्लास्टिक मध्ये मिळतं. इथे देखील सॉफ्ट टच कुशन नाहीये हे, पण अशा प्रकारचं मटेरियल आहे की हे जरासं सॉफ्ट आहे, जे इथे काय म्हणतो आपण त्याला रूफला यूज केलं जातं तशा प्रकारचं मटेरियल इथं आहे. मेरिडियनचे साऊंड इथे देण्यात आलेले आहेत. 14 साऊंड तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यानंतर ओव्हरऑल ट्रिम जे आहे त्याचे बटन्स फंक्शन्स जे आहेत ते इथे पहा. आता इथे तुम्हाला मेमरी फंक्शन्स जे आहेत ते देण्यात आलेले आहेत सीटसाठी. 1-2 ओपनर बघितला असेल. सीट जे आहेत ते कम्फर्टेबल या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. त्याचे मेमरी फंक्शन्सचे बटन्स तिथे दिलेले आहेत, मात्र इथे तुम्ही ऍडजस्टेबल इथे बटन्स पाहू शकता. 10 वे इलेक्ट्रिकली ऍडजस्ट तुम्ही याला करू शकता. जसं की हे लंब सपोर्टसाठी देण्यात आलेला आहे. हे बटन तो कमी जास्त तुम्ही करू शकता. इथे पुढे पाठीमागे रिक्लाइन करण्यासाठी देण्यात आलेला आहे. हे पुढे पाठीमागे तुम्ही करू शकता सीट, आणि हे हाईट ऍडजस्ट करण्यासाठी दिलेलं आहे. आणि हे बटन जे आहे ते सीट तुम्हाला रिलॅक्स करण्यासाठी अशा प्रकारे देण्यात आलेला आहे. आरामदायी सीट्स याच्यामध्ये दिलेले आहेत, ज्यामध्ये 10 वे ऍडजस्टेबल इलेक्ट्रिक सीट्स आहेतच, प्लस तुम्हाला व्हेंटिलेशनचा ऑप्शन आहे, हीटेड सीट्स आहेत. आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे सीटचा जो सपोर्ट आहे तो एकदम उत्तम आणि परफेक्ट दिलेला आहे. आणि हे सीट तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कसेही ऍडजस्ट करू शकता ना, ती एक चांगली गोष्ट आहे की ज्यामुळे गाडी चालवताना तुम्हाला एकदम रिलॅक्स फील होणार आहे. आणि रिलॅक्स मोड दिलेला असल्यामुळे एका बटनाने तुम्ही सीट रिलॅक्स करून गाडीमध्ये आरामशीर बसू शकता. गाडीचा AC पॉवरफुल आहे, तुम्ही चेक केलेला आहे. आणि हे सीट्स असे दिलेले आहे त्यामुळे तुम्हाला आरामशीर याच्यामध्ये झोप लागेल. 2 ऍडजस्टेबल हेडरेस्ट या गाडीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत, जे की हे पहा असे ऍडजस्ट करू शकता. फ्रंट पॅसेंजरला देखील 10 वे इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल सीट्स दिलेले आहेत. रिलॅक्सेशन मोड दिलेला आहे, त्यामुळे पुढचे दोन्ही मंडळी जे आहेत बसणारे ते आरामशीर गाडीमध्ये ट्रॅव्हल करू शकता. हे आहे EV6 डॅशबोर्ड, जे की जबरदस्त प्रीमियम आहे मित्रांनो. पण त्याआधी आपण पाहूयात हे स्टेअरिंग व्हील. नवीन प्रकारचं स्टेअरिंग व्हील अपडेटेड मॉडेलमध्ये आता तुम्हाला 2025 मध्ये मिळणार आहे. लेफ्ट साईडला तुम्हाला इथे क्रूज कंट्रोल, त्याचबरोबर MID कंट्रोल्स जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. इकडे मोड्स, कॉल कंट्रोल्स आणि इन्फोटेनमेंटचे कंट्रोल आणि व्हॉइस असिस्टंटचं बटन इथे दिलेलं आहे. अशा प्रकारे कंट्रोल्स तुम्हाला याच्यामध्ये दिले जातात. एडासचे कंट्रोल देखील इथे तुम्ही पाहू शकता. मंडळी डी कट मध्ये हे स्टेअरिंग व्हील मिळतं, ज्यामध्ये तुम्हाला व्हेंटिलेशनचा देखील ऑप्शन आहे. इथे आतमध्ये कुठे तुम्हाला फॅन दिलेला नाही, इथे छोटे छोटे वेंट्स दिलेले आहेत, ते तुमच्या हाताला हवा प्रोव्हाइड करतात. त्यानंतर लेफ्ट साईडला तुम्ही इकडे बघा, हा वायपरचा स्टॉक दिलेला आहे. राईट साईडला तुम्हाला इकडे हेडलॅम्पचा स्टॉक जो आहे तो दिलेला आहे. पेडल शिफ्टर दिलेले आहेत, इकडे मायनस आणि इकडे प्लस दिलेला आहे. याचा उपयोग काय होतो तर
मायनस केलं तर जे रिजनरेशन लेवल आहे, गाडी जी कायनेटिक एनर्जी आहे ती बॅटरीमध्ये पुन्हा एकदा स्टोअर करते, त्यासाठी हा ऑप्शन दिलेला आहे. त्याची इंटेन्सिटी किती ठेवायची, आय पेडल मॅक्स ठेवायचं का, ह्या गोष्टी तुम्ही इथनं ऍडजस्ट करू शकता. इथे पहा ड्राईव्ह मोड दिलेले आहेत, जे की तुम्ही इको, नॉर्मल, स्पोर्ट, माय ड्राईव्ह आणि स्नो याप्रमाणे तिथनं ऍडजस्ट करू शकता. तुम्हाला सॉफ्ट टच लेदर जे आहे ते दिलेलं आहे. इथे तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये स्टिचिंग अवेलेबल केलेली आहे. आता हे स्टेअरिंग व्हील टिल्ट अँड टेलिस्कोपिक दोन्ही प्रकारे ऍडजस्ट तुम्ही करू शकता आणि तुमची उंची जशी असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याला ऍडजस्ट करू शकता. हा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर फुल्ली डिजिटल आहे, जो की आहे 12.3 इंच. राईट साईडला इथे किती रेंज उपलब्ध आहे ते दाखवतं. इथे बघा किती टक्के बॅटरी चार्ज आहे ते दाखवतं. आय पेडल मॅक्स वरती मी ठेवलेला आहे. इथे किती गाडी चाललेली आहे ते दाखवतं. आणि जर तुम्ही इंडिकेटर दिला, समजा जर तुम्ही लेफ्टचा इंडिकेटर दिला तर तिथे ब्लाइंड स्पॉट तुम्हाला इथे बघायला मिळतो. राईटचा दिला तर इकडे तुम्हाला ब्लाइंड स्पॉट जो आहे तो बघायला मिळतो. ड्राईव्ह पॉवर डिस्ट्रीब्युशन ऑल व्हील ड्राईव्ह असल्यामुळे कुठल्या चाकाला किती पॉवर जाते हे देखील तुम्हाला इथे बघायला मिळतं. तर हा होता इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. लेफ्ट साईडला आल्यानंतर हा पहा, या गाडीमध्ये तुम्हाला 12.3 इंच कर्व डिस्प्ले इन्फोटेनमेंट स्क्रीन जी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे. याच्यासोबत तुम्हाला मेरिडियनचे 14 स्पीकर्स ऑफर केलेले आहेत. याचा टच रिस्पॉन्स बेस्ट आहे. त्याचबरोबर मंडळी तुम्ही यामध्ये वेगवेगळे सेटिंग्स देखील पाहू शकता. फोन प्रोजेक्शन देखील करू शकता, कार वॉश मोड ऑन करू शकता. सेटिंग्स इथे दिलेले आहेत. आता इथे ईव्ही जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये गेल्यावर तुम्हाला किलोमीटर म्हणजे किती रेंज राहिलेली आहे, बॅटरी किती चार्ज आहे, खाली स्टॅटिस्टिक्स तुम्हाला बघायला मिळतात. त्यानंतर इथे तुम्हाला सेटिंग्स, बॅटरीची कंडिशन वगैरे बघायला मिळते. अजून एक गोष्ट म्हणजे सेटिंगमध्ये तुम्ही गेलात तर याची ॲम्बियंट लाईट याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्याच्या जी लाईटिंग आहे ते तुमच्या मूडप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. यामध्ये हेडसअप डिस्प्ले आहे, त्याची देखील तुम्ही इथे सेटिंग जी आहे ती चेंज करू शकता. आता यामध्ये पार्किंग कॅमेरा 360 डिग्री कॅमेरा दिलेला आहे. त्याची क्लिअरिटी जी आहे ती देखील तुम्हाला बेस्ट मिळते. मोड्स पाहिले तर वेगवेगळे मोड्स इथे दिलेले आहेत, त्याच्या थ्रू तुम्ही बघू शकता आणि तुमचं जे पार्किंगचा एक्सपिरियन्स आहे तो चांगला करू शकता. 360 डिग्री कॅमेरा दिलेला आहे, त्यामुळे आसपास बघणं देखील सोपं होतं. अशा प्रकारे हा डिस्प्ले दिलेला आहे. कसलं जबरदस्त टेक्स्चर जे आहे ते यूज केलेलं आहे. फिट अँड फिनिश जबरदस्त या गाडीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. हजार्ड लाईटचं बटन इथे दिलेलं आहे. इथे एसीचे वेंट्स जे आहेत ते तुम्ही ऍडजस्ट करू शकता. ॲम्बियंट लाईट पहा. त्यानंतर हे सगळं जे ग्लॉसी मटेरियल आहे ते यूज केलेलं आहे. इथे तुम्हाला सॉफ्ट टच मटेरियल जाळीदार टेक्स्चर मध्ये बघायला मिळतं. सगळं पूर्णपणे सॉफ्ट टच इथे दिलेलं आहे. फक्त इथे हार्ड मटेरियल तुम्हाला इथे बघायला मिळतं. इथे एसी कंट्रोल पॅनल दिलेला आहे. ड्युअल झोन एसी तुम्हाला याच्यामध्ये मिळतो. त्याचबरोबर तुम्हाला जे सीट आहेत फ्रंटवाले ते व्हेंटिलेशनचा ऑप्शन दिलेला आहे या सीट्समध्ये. ती एक चांगली गोष्ट याच्यामध्ये आहे आणि पॉवरफुल आहेत. ते नावाला द्यायचे म्हणून दिलेले नाहीत. सगळे बटन्स तुम्ही इथे पहा. सेंटर कन्सोल बघा जबरदस्त दिलेला आहे आणि जबरदस्त प्रीमियम आहे. विमानाचं कॉकपिट असतं त्याप्रमाणे हे प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. खाली आधांतरी आहे आणि इथपर्यंत आहे आणि इथे स्पेस आहे. आता याच्यावरती काय काय दिलेलं आहे तर इथे व्हेंटिलेटेड आणि हिटेड सीट्सचे ऑप्शन आहेत. त्याचबरोबर हिटेड स्टेअरिंग व्हीलचं ऑप्शन आहे. इथे ईव्ही स्टार्ट करण्याचं बटन, ॲम्बियंट लाईट सिल्वरमध्ये इथे ॲक्सेंट दिलेला आहे. रिव्हर्स, न्यूट्रल आणि ड्राईव्हचं इथे मोड दिलेला आहे. त्याचा डायल इथे तुम्ही बघू शकता. पार्किंगचं बटन इथे दिलेलं आहे. इथे पार्किंग कॅमेरा ऑन करण्याचं ऑटो होल्ड आणि पार्किंग सेन्सर्स ऑन करण्याचं बटन इथे दिलेलं आहे. 2 इथे तुम्हाला कप होल्डर्स प्रोव्हाइड केलेले आहेत कंपनीने. वायरलेस चार्जिंग पॅड जे आहे ते देखील प्रोव्हाइड केलेलं आहे. इथे की ठेवण्यासाठी स्पेस दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला भरपूर स्पेस मिळते. मोठा कप्पा दिलेला आहे आणि हँडल्स जे आहे ते क्वालिटी वाटतात. जे मटेरियल आहे ते प्रीमियम दिलेलं आहे आणि ते पूर्णपणे तुम्हाला ग्लॉसी नाही तर ते मॅट मटेरियल यूज केलेलं पाहायला मिळतं, जे की चांगली गोष्ट आहे. त्याच्यावरती स्क्रॅचेस पडत नाहीत आणि व्हाईट कलरचं मटेरियल देखील याच्यावरती यूज केलेलं आहे. मोबाईल चार्ज करणं ही एक आजकाल काळाची गरज आहे आणि त्यासाठी कंपनीने खूप मोठे इथे पोर्ट्स आणि चांगले भरपूर पोर्ट्स जे आहेत ते दिलेले आहेत. इथे 12 वोल्ट चार्जिंग सॉकेट 180 वॉट पर्यंत सपोर्ट करणार दिलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता टाईप सी चार्जिंग पोर्ट दिलेला आहे आणि इथे 2 चार्जिंग पोर्ट जे आहेत ते टाईप सी मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. बाकी हे सगळं मोकळं आहे आणि इथे बघा खूप मोठा कप्पा दिलेला आहे. मोबाईलच काय तर तुम्ही इथे मोठं कॅन देखील ठेवू शकता, एवढी स्पेस इथे प्रोव्हाइड केलेली आहे. बरं असो, आता हे डॅशबोर्ड तर तुम्ही पाहिलं की खूप प्रीमियम आहे आणि यामध्ये बरेच असे एलिमेंट्स आहेत जे प्रीमियम तुम्हाला वाटतं की एका प्रीमियम गाडीमध्ये बसलेलो आहे आणि क्वालिटी सुद्धा आणि फिट अँड फिनिश सुद्धा जबरदस्त आहे. पण आता ही गाडी चालवायला कशी हे आपण चेक करूया. पण अजून एक गोष्ट राहिली ते म्हणजे ग्लो बॉक्स. हे पहा, ग्लो बॉक्स एकदम प्रीमियमली ओपन होतोय आणि कूल ग्लो बॉक्स आहे. यामध्ये लाईट देखील प्रोव्हाइड केलेली आहे. डॉक्युमेंट ठेवण्यासाठी इथे स्पेस अशी दिलेली आहे. हे बंद करूयात. इथे तुम्हाला अँटी ग्लेअर फंक्शनसह हा ऑटो डे नाईट RVM जो आहे तो दिलेला आहे. या ठिकाणी पहा तुम्हाला रूफ लॅम्प इथे SOS किया कनेक्ट त्याचे 60+ तुम्हाला फीचर्स ऑफर केलेले आहेत.
ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमची गाडी ॲडजस्ट करू शकता, म्हणजे चालू करू शकता, AC ऑन ऑफ करू शकता, बऱ्याचशा गोष्टी त्याच्या माध्यमातून करू शकता. सनरूफ तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, ज्यामुळे हे पहा, ज्यामुळे निसर्गाचा आनंद तुम्ही एकदम आरामशीर घेऊ शकता. सनवायझर जे आहे ते अशा प्रकारे देण्यात आलेले आहेत. इथे त्याच्यासाठी लॅम्प देखील कंपनीने प्रोव्हाइड केलेला आहे. इकडे देखील तुम्हाला व्हॅनिटी मिरर जो आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे आणि लॅम्प देखील इथे तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. फ्रंट कॉकपिट जबरदस्त आहे गाडीचं, मला रिव्ह्यू करताना मजा आली, त्याला टच करताना फील करताना मजा आली. आता जाऊया पाठीमागे आणि चेक करूया पाठीमागे देखील इतकंच प्रीमियम आणि आरामशीर आहे का. मंडळी, पाठीमागे बसल्यानंतर हे सीट्स देखील खूप कम्फर्टेबल वाटत आहेत. अंडर थाय सपोर्ट जो आहे तो देखील इथे उत्तम प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. मध्ये बसणारा देखील आरामशीर बसू शकतो. 3 ऍडजस्टेबल हेडरेस्ट इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. आणि हे सीट जे आहे ती इथे व्हेंटिलेशनचा ऑप्शन नाही आहे, मात्र हे ऍडजस्ट तुम्ही करू शकता. त्यासाठी राईट साईडला तुम्हाला नॉब दिलेला आहे. हे सीट तुम्ही रिक्लाइन करू शकता आणि अशा प्रकारे बसू शकता. चार्जिंगसाठी सुविधा जी आहे ती देखील देण्यात आलेली आहे. त्यासाठी इथे पहा, टाईप-C चार्जिंग पोर्ट जो आहे तो इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे, दोन्ही साईडला दिलेला आहे. हे सीट जे आहे तिथे हार्ड प्लास्टिक यूज करण्यात आलेला आहे, जे की प्रीमियम कारमध्ये मोस्टली आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर इथे मॅगझिन होल्डर जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. यातच तुम्ही तुमचा मोबाईल ठेवू शकता. बाकी इकडे तुम्हाला काही चार्जिंग सॉकेट वगैरे बघायला मिळत नाही. किंवा इथे रिअर AC व्हेंट्स जे आहेत ते इथे प्रोव्हाइड केलेले आहेत, ते केलेले आहेत इथे. हे पहा, AC व्हेंट्स अशा प्रकारे देण्यात आलेले आहेत. बाकी केबिन जे आहे ते पूर्णपणे सपाट आहे, इथे कुठेही हंप नाही दिलेला. ही एक चांगली गोष्ट आहे की याच्यामध्ये तुम्ही आरामशीर त्यामुळे बसू शकता आणि मधल्याला देखील आरामशीर बसता येईल. आता मध्ये जर मी बसलो तरी देखील पहा, ठीकठाक स्पेस आहे, तुम्हाला गुडघ्यांसाठी सफिशियंट स्पेस मिळतो. आणि जे सेफ्टी फीचर्स आहेत ते देखील याच्यामध्ये सगळे देण्यात आलेले आहेत. 3.3 सीट बेल्ट्स याच्यामध्ये तुम्हाला मिळतात. आयसोफिक्स अँकर्स दिलेले आहेत, त्यामुळे लहान मुलांचं सीट तुम्ही याच्यामध्ये आरामशीर जोडू शकता. ओव्हरऑल काय तर पाठीमागची सीट देखील गाडीचे जबरदस्त आहेत. मंडळी, आता ही गाडी आपण चालवणार आहोत. चालू केली होती मी, आता तुम्हाला मी सांगतो की कशा प्रकारे ही गाडी ऑन करायची. हे बघा, सगळ्यात प्रथम EV लिहिलेलं इथं बटन आहे स्टार्ट स्टॉपचं, ते चालू करायचं. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि हा इन्फोटेनमेंट डिस्प्ले ऑन होतो. ऑन झालेले आहेत. आता तुम्हाला ब्रेकवरती पाय दाबून परत एकदा EVचं बटन दाबायचं, इथं रेडी आलं. त्यानंतर तुम्ही ड्राईव्ह मोड्स जे आहेत ते यूज करायचे. ते बघा, ड्राईव्हवरती टाकली गाडी. आता इकॉनॉमी मोडवरती गाडी आहे. तुम्हाला पिकअप जो आहे तो खतरनाक मिळतो यामध्ये सुद्धा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गाडीमध्ये ना तुम्हाला सस्पेन्शन खूप चांगलं मिळतं. आता हे रंबल रोड आहे, थोडासा वर खाली आहे, वर खाली आहे, तुम्हाला दिसत असेल, आय डोंट नो. पण या ठिकाणी तुम्हाला ही गाडी एकदम स्टेबिलिटी प्रोव्हाइड करते. म्हणजे तुम्हाला जाणवत असेल, मला तर एकदम परफेक्टली असं जाणवते की गाडी जास्त ओबडधोबड नाही होत, म्हणजे अशी वर खाली होत नाही. आता बघा, इथे खराब रोड आहे, आपण डायरेक्ट पॅचवरती ते पाहिलं, अजिबात जर्क आतमध्ये आलेलं नाही. आपण 70 लाख रुपयाची गाडी म्हटल्यानंतर एवढं तर आपण हे करू शकतो की सस्पेन्शन तुम्हाला बेस्ट या गाडीमध्ये मिळणार. हँडलिंग चांगली आहे, ए पिलर तुम्हाला त्रास देत नाही. बाकी विंडो एरिया तुम्हाला मोठं मिळतो या गाडीमध्ये आणि गाडी चालवताना तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागत नाही. थोडंसं खराब रोड आहे, आपण त्याच्यावरती घालूया, मग बघूया कसं सस्पेन्शन आपल्याला या ठिकाणी मिळतंय. आता इथे खड्डा आहे बघा, मी अजिबात स्पीड कमी करत नाही. हे बघा, ओवी पण कुठे लागली नाही आहे गाडी. आणि आता बघा, खराब रोड आहे, आवाज बघा किती आतमध्ये येतोय. सायलेंट केबिन आहे, तुम्हाला अजिबात आवाज आतमध्ये येत नाही. आता पुन्हा एकदा आपण इथनं गाडी जी आहे ती वळवणार आहोत. गाडी रोडला न्यायला अलाउड नाही, कारण 70 लाख रुपयाची गाडी आणि स्टॉक यार्डमधली आहे. काही होऊ नये आपल्याकडून ही काळजी, म्हणूनच जेवढी ड्राईव्ह करता येईल तेवढी मी ड्राईव्ह केली. मला क्षमा करा. जर तुम्ही सबस्क्राईब केला आणि आपले चॅनलचे ग्रो झाला तर आपल्याला या गाड्या यूज करायला, हाताळायला जास्तीत जास्त दिवस आपल्याला चेक करायला मिळतील. त्यामुळे सबस्क्राईब करा आणि मराठी चॅनल आपला पुढे नेण्यासाठी कृपया मदत करा. मग बाकी गाडी वळवणं किती सोपं आहे बघा, खूप नॅरो रोड आहे. आणि इथे बघा, फ्रंट बघा, आता फ्रंटला पण दिसतंय पुढे काय आहे का. आणि आपण आता इथनं गाडी आरामशीर वळवू शकतो. एफर्टलेसली मी वळवू शकतो. बघा किती आरामशीर गाडी वळवली पहा. अशा प्रकारे गाडी वळवणं सोपं आहे. बाकी चला आता पॉवर फिगर बद्दल आणि रेंज बद्दल जाणून घेऊया. गाडीचं बोनेट आता ओपन करताना पहा की हायड्रोलिक्स दिलेले आहेत, त्यामुळे ओपन करणं हे मोठं बोनेट खूप सोपं जातं. आतमध्ये तुम्हाला फ्रंट देखील दिलेला आहे, यामध्ये तुम्ही लॅपटॉप वगैरे ठेवू शकता. अंडर द हुड जबरदस्त पॉवर तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. म्हणजे या गाडीमध्ये तुम्हाला जी मोटर दिलेली आहे ती PMSM मोटर आहे आणि ही मोटर तुम्हाला खतरनाक पॉवर ऑल व्हील ड्राईव्ह मध्ये प्रोव्हाइड करते. 325 PS पॉवर आणि 605 Nm टॉर्क ही मोटर प्रोव्हाइड करते. फक्त आणि फक्त 5.3 सेकंड्समध्ये 100चं टॉप स्पीड ही गाडी अचीव करते. म्हणजे इतका जबरदस्त पॉवर तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही
रिअर व्हील ड्राईव्ह टू ऑल व्हील ड्राईव्ह कन्वर्ट करताना त्यावेळेस फक्त आणि फक्त 0.4 सेकंड्समध्ये ही गाडी जी आहे ती शिफ्ट होते. म्हणजे प्रिसाइसली शिफ्ट होते, तुम्हाला समजणार देखील नाही आणि पॉवर वाढते गाडीची. प्रीमियम कार आपण पहिल्यांदाच अशी रिव्ह्यू केलेली आहे आणि मजा आलेली आहे. आय होप तुम्हाला सुद्धा मजा आली असेल. असेच कंटेंट तुम्हाला पाहायचं असेल मराठीमध्ये तर सबस्क्राईब करून जावा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. आपलं इंस्टाग्रामचं पेज देखील आहे, तिथे देखील जाऊन फॉलो करा, म्हणजे तुम्हाला शॉर्टमध्ये मस्त मस्त कंटेंट बघायला मिळेल. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.